बीड जिल्हा पुन्हा हादरला। केज तालुक्यातील गतिमंद तरुणीवर नराधमाने केला बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। केज तालुक्यातील एका भोळसट स्वभावाच्या गतिमंद तरुणीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। याबाबतची माहिती अशी की दिनांक 2 जून रोजी एक 25 वर्षीय भोळसट स्वभावाची गतिमंद तरुणी ही तिच्या भाऊजाईसोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात जात असताना त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोट्यात थांबली होती आणि तिची भाऊजाई ही जवळच असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गेली होती। त्यांचा गैरफायदा घेत गतिमंद तरुणी एकटीच असल्याची आणि जवळ कुणी नसल्याची ती संधी साधून नानासाहेब भानुदास चौरे ह्या नराधमाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। मुलाला डोस देऊन पीडित गतिमंद तरुणीच्या भाऊजाईने हा प्रकार पाहिला आणि तिने आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले। ह्या खळबळजनक अत्याचाराची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सय्यद कराडकर, पोलीस कॉन्स्टेबल शेख शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले। त्यानंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हजर केले आहे। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात नानासाहेब चौरे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात 356/2025 न्यायासह 64(2) 64(2) 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ह्याचा तपास पीके पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके हे करत आहेत। ह्या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरल्याचे पाहण्यास मिळत आहे। कारण महिलावरील अत्याचाराच्या घटना बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। यामुळे बीड जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचं देखील आता महिला वर्गातून बोललं जात आहे।